पंचांचं काम बघण्यासाठी आकृती 11 वर्ष नेत्रा 11 पुढची लढत या दोन संघामध्ये होत आहे। आकृती 11 या संघाकडून संघमालक राकेश आवाद आणि ऑलराउंडर ओमकार जांभरे बघू आपल्या संघासाठी किती धावांचा डोंगर उभं करत आहेत। आकृती 11 या संघाकडून राकेश आणि ओमकार अक्षय यादव यांच्याकडून ओमकार आणि राकेश या दोघांपैकी कोणीही हॅट्रिक षटकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक। ओमकार आणि राकेश यांनी जर षटकारची हॅट्रिक केली तर अक्षय यादव यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक सोनेरी मोका। बघूया ओमकार राकेश आवाद यांच्या प्रत्येक षटकारला 100 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे। अक्षय यांच्याकडून नेत्रा 11 या संघाकडून गोलंदाजी करतील प्रथमेश। मागच्या मॅचच्या वेळेला प्रथमेशाने सुंदर अशी गोलंदाजी केलेली होती। मूर्ती लहान कीर्ती महान असं म्हणावं लागेल। सुंदर असं गोलंदाजी प्रथमेशांची। स्ट्राईकला ओमकार, नॉन स्ट्राईकला राकेश। प्रथमेशांचा पुढचा बॉल आणि सुंदर असा लेग साइडला मारलेला बॉल, वा षटकार। धन्यवाद डीजे मास्टर। ओमकार यांच्या बॅटमधून सिक्सर सुंदर असा पाहायला मिळाला। स्ट्राईकला ओमकार, गोलंदाजी प्रथमेशांचा दुसरा बॉल ओमकार यांना आणि सुंदर असा मारलेला बॉल। 1 धाव पूर्ण। धावसंख्येत वाढ। धावसंख्या 7। स्ट्राईकला राकेश आकृती 11 या संघाकडून, नॉन स्ट्राईकला ओमकार। प्रथमेश यांचा पुढचा बॉल राकेश यांना आणि सुंदर असा लेगला मारलेला बॉल। बघूया चौकार स्वरूपात राकेश यांच्या बॅटमधून चौकार आलेला आहे। धावसंख्येत वाढ। धावसंख्या होत आहे 11। आकृती 11 मॅचला खूप मेहनत घ्यावी लागेल।
एक धाव, धावसंख्येत वाढ, धावसंख्या 12. सुंदर अशी गोलंदाजी प्रथमेश यांच्याकडून. सुंदर अशी बॅटिंग ओमकार आणि राकेश. आकृती 11 या संघाकडून ओपनर बॅट्समन. सुंदर अशी गोलंदाजी प्रथमेश याची. ओमकारला समजूच दिलं नाही बॉल. प्रथमेशांचा पुढचा बॉल आणि सुंदर असा लेगला मारलेला बॉल बघूया. आणि झेल सुटलेली आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावच्या प्रयत्नात दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्येत वाढ. आकृती 11 या संघाची धावसंख्या 14, बिनबाद 14. सुंदर अशी बॅटिंग ओमकार. स्ट्राईकला येते राकेश, नॉन स्ट्राईकला ओमकार. नेत्रा 11 या संघाकडून पुढची गोलंदाजी करतील स्वयं. अगदी उत्कृष्ट गोलंदाज स्वयं आणि समोर ओपनर फलंदाज उत्कृष्ट ओमकार आणि राकेश. आकृती 11 कडून नेत्रा 11 या संघाकडून पुढचं गोलंदाजी करतील स्वयं. सुंदर असा लेगला मारलेला बॉल आणि मला वाटतं मिसफील्ड झालेली आहे. बॉल समजलेला नाही कारण ऊन एवढा लागतोय. आणि सुंदर असा मारलेला बॉल बघूया. एक धाव पूर्ण. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 19. आकृती 11 या संघाची धावसंख्या 19. नेत्रा 11 या संघाकडून गोलंदाजी करते स्वयं. स्ट्राईकला ओमकार. सुंदर असा फटका आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. एक धावमध्ये समाधान मानावे लागेल ओमकारला. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होत आहे 20. आकृती 11 या संघाची धावसंख्या 20. सुंदर असा मारलेला बॉल आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. रनरेट कमी झालेला आहे. ओमकार कडून अपेक्षा आहे सुंदर अशा फटकेबाजीची आणि मला वाटतं त्यांनी मनावर घेतलं.
आपटलेला चेंडू लेग साइडला मारलेला ओमकार यांनी शॉट. चार रनच्या स्वरूपात धावसंख्येत वाढ. धावसंख्या होत आहे आकृती 11 या संघाची धावसंख्या 31. नो विकेट. ओमकार आणि राकेश यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत संघाला, आकृती 11 या संघाला. नेत्रा 11 या संघाकडून पुढची गोलंदाजी करतील शेखर. स्ट्राइकला राकेश, नॉन स्ट्राइकला ओमकार. राईट ऑफ द विकेट मारा करतील शेखर. राकेशांना बघूया. वाईट स्वरूपात शेखर यांचा बॉल वाईट. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 32. आकृती 11 या संघाची धावसंख्या 32. शेखर यांचा पुढचा बॉल राकेशांना आणि सुंदर असं कट केलेला बॉल. तीन धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 35. सुंदर अशी गोलंदाजी शेखर यांच्याकडून. स्ट्राइकला ओमकार आणि अगदी भरकटलेला बॉल आणि लेग बाईटच्या पण स्वरूपात खूपच अगदी वा 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 सुंदर असं कम्युनिकेशन ओमकार आणि राकेश यांचं अगदी मानावं लागेल. नो बॉल +2 अशा 3 धावा. फ्री हिट आणि शेखर यांचा फ्री हिट. ओमकार यांना बघूया त्या फ्री हिटचा किती फायदा घेत आहेत ओमकार. आणि आपटलेला चेंडू लेग साइडला मारलेला बॉल आणि बघूया झेल, पण त्या झेलचा काही फायदा नाही कारण फ्री हिट आहे हा. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होत आहे 40. आकृती 11 या संघाचा कमबॅक. राकेश आणि ओमकार यांच्या बॅटमधून अगदी रनचा पाऊस पडत आहे. पुन्हा एकदा आपटलेला चेंडू आणि मला वाटतं सीमारेषेच्या बाहेर 6 धावा. ओमकार असं वाढ. धावसंख्या होत आहे 46. खरंच अगदी आकृती 11 या संघाने कमबॅक केलेला आहे. एक पण विकेट नाही आणि 46 धावा. आणि पुन्हा एकदा आपटलेला चेंडू आणि लेग बायच्या स्वरूपात 1 धाव पूर्ण, 2 धाव पूर्ण नाही, 1च धाव पूर्ण झालेली आहे. आणि वाईट बॉला वाईट +1 अशा 2 धावा.
या संघाचे बॅट्समन मारुती बुवा आमचे दादा त्यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. बघूया सुंदर अशी गोलंदाजी शेखर यांची. शेखर आणि शेखर 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 बघूया आपल्या संघासाठी किती योगदान देत आहेत. आणि वाईट स्वरूपात भरकटलेला चेंडू, धावसंख्येत वाढ. धावसंख्या किती 50 आकृती 11 या संघाची धावसंख्या 50. आणि झेलबाद झालेले आहेत. शेखर आणि शेखरची विकेट घेतलेली आहे. शेखर आणि शेखरची विकेट घेतली आहे आकृती 11 या संघाकडून. आकृती 11 संघाकडून पुढचा बॅट्समन संतोष. स्ट्राईकला संतोष, नॉन स्ट्राईकला ओमकार. 50. आकृती 11 या संघाची धावसंख्या 50. आणि भरकटलेला चेंडू आणि चौकारच्या स्वरूपात सुंदर म्हणजे 5 धावा. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होत आहे 55. बॉलर चेंज केलेला आहे. शेखरच्या जागी सुजल. शेखरची जागा सुजलने घेतले. बघूया सुजल यांचा पुढचा बॉल. संतोषानं आकृती 11 संघाने कमबॅक केलेला आहे. आणि सुंदर असा मारलेला बॉल आणि 6 धावांच्या स्वरूपात साठी 300 रुपये पारितोषिक ओमकार साठी जमा आहेत. चेतन कदम. चेतन आलेत.
माइक चेक. एलपी फायटर्सचा संघ नाही क्या टॉस का बॉस मध्ये. एलपी फायटर भाई भाई पुढची होणारी मॅच एलपी वर्सेस भाई भाई टॉस केला जाईल इनिंग ब्रेकमध्ये. लवकरात लवकर एलपी फायटरच्या कर्णधारांनी ते यायचं आहे. आणि नॉन स्ट्राईकला येतो स्वयं. दुसरा चेंडू फुलटा चेंडू मागच्या दिशेने मारलेला. किती धावा मिळतील आणि ह्या 6 धावा. धावसंख्येत वाढ. 2 चेंडू 6 धावा. असेल तर किशोरला पुन्हा एकदा उंच मारलेला चेंडू आणि ह्या सुद्धा 6 धावा. दुसऱ्या चेंडूवरती लगातार दुसरा षटकार. मोठे फटके किशोरच्या बॅट मधून. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 3 चेंडू 12 धावा. अजूनही या षटकातले शेवटचे 3 चेंडू येणं बाकी. पुन्हा एकदा खोलवर पद्धतीने टाकलेला चेंडू. काही समजला नव्हता चेंडू परंतु एकच धावावर ते समाधान मानावं लागेल. धावसंख्येत वाढ. 13 धावा. बघूया स्वयं एक डावकुडा फलंदाज रेपोली संघासाठी नेहमी आपली चांगली अशी कामगिरी करतो परंतु आज नेत्रा 11 या संघासाठी काहीतरी करून दाखवायचं आहे. अतिरिक्त 1 धाव.
धावसंख्या 14 धावा, 4 चेंडू 14 धावा. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, परंतु एकच धावावर समाधान मानावे लागेल. खराब असं क्षेत्ररक्षण. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 15 धावा. पहिल्या षटकातला शेवटचा एक चेंडू येणं बाकी आणि स्ट्राईकला असेल तो किशोर. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू. निर्धाव चेंडू, काही समजला नाही चेंडू. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15 धावा. नेत्रा 11 या संघाचं 18 चेंडू आणि 62 धावांचं आव्हान ठेवलं ते आकृती 11 या संघानं नेत्रा 11 साठी. परंतु एक षटकामध्ये 15 धावा झालेत. दुसरा षटक घेऊन संघाचा कर्णधार ओमकार, तसेच दुसऱ्या स्ट्राईकमध्ये उभा येतो स्वयं. हा सुद्धा एक चांगला असा फलंदाज. कर्णधार संघाचा जिंकायचा असेल तर आपल्या संघासाठी मोठे फटके मारून आपला संघ विजयाच्या दिशेने घेऊन जावं लागेल स्वयंला. आणि तेवढी क्षमता सुद्धा स्वयंमध्ये आहे. तसेच किशोर सुद्धा नॉन स्ट्राईकच्या दिशेने आहे. त्याच्या सुद्धा बॅटमधून पहिल्या षटकामध्ये 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार झाले होते. परंतु गोलंदाज चांगली अशी पद्धतीने ओमकार नेहमी आपल्या संघासाठी गोलंदाजी करतोय. तोच गोलंदाजीवरती पहिला चेंडू घेऊन स्वयंसाठी पहिला चेंडू ओमकारचा स्वयंसाठी. आणि हा उंच मारलेला चेंडू झेलबाद होईल का? झेल खाली राहुल, बघूया झेलबाद होईल का? आणि हा झेलबाद, पहिला धक्का. एक झेल पकडून तंबूच्या दिशेने पाठवले ते स्वयंला. परंतु तसा दुसरा सुद्धा एक डावकुडा फलंदाज यश. मागाच्या मॅचमध्ये सुद्धा त्याच्या बॅटमधून 2 मोठे प्रहार झाले होते. परंतु आता तशीच फलंदाजी करावी लागेल यशला. गोलंदाजीसाठी ओमकार दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा उंच दिशेने मारलेला. आणि हा 4 धावा. दोन चेंडू 19 धावा. तिसरा चेंडू पुन्हा एकदा यशसाठी. चांगल्या अशा टप्प्यावरती टाकलेला चेंडू, चांगला असा चेंडू, काही समजला नाही. यशला थांबून ठेवलंय. चांगली अशी गोलंदाजी चालू आहे ओमकारकडून. चांगली अशी फलंदाजी सुद्धा केली होती त्याने आकृती 11 या संघासाठी. दुसऱ्या षटकातले अजून शेवटचे 3 चेंडू येणं बाकी. वाईट चेंडू, अतिरिक्त 1 धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 20 धावा. पुन्हा एकदा मागच्या दिशेने मारलेला चेंडू आणि ह्या 4 धावा आणि नोची 1 अशा ह्या 5 धावा. धावा. अजूनही 3 चेंडू येणं बाकी या षटकातले. बघूया यश
2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. असेच फटके मारावे लागतील आपल्या संघासाठी. यशला पुन्हा एकदा उंच मारलेला चेंडू, किती धावा मिळतील? फ्री हिटचा चेंडू आहे. 1 धाव पूर्ण झाले दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात आणि ह्या 2 धावा. फ्री हिट असल्या कारणानं चांगलं असं क्षेत्ररक्षण केलं कुणालनं, झेल पकडलेला, परंतु फ्री हिट असल्या कारणामुळे फलंदाज बाद होऊ शकत नाही. आणि ह्या 2 धावा, धावसंख्येत वाढ, धावसंख्या 27 धावा, 1 गडी बाद, 4 चेंडू, 27 धावा. अजूनही दुसऱ्या षटकातले 2 चेंडू येणं बाकी. निर्धाव चेंडू, काही समजला नाही चेंडू. अजूनही या षटकातला शेवटचा 1 चेंडू येणं बाकी. वाईट चेंडू, अतिरिक्त 1 धाव, धावसंख्येत वाढ, धावसंख्या 28 धावा. पुन्हा एकदा वाईट चेंडू, अतिरिक्त 1 धाव. अशा प्रकारे धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली होती 29 धावा. पाणी घेऊन जायचंय. 29 धावा झालेत. अजूनही शेवटचा चेंडू येणे या षटकातला बाकी आहे. पुन्हा एकदा नो चेंडू, बघूया किती धावा मिळतील. 2 धावा पूर्ण झालेत आणि नो 1. अशा प्रकारे या 3 धावा. अशा प्रकारे धावसंख्येत वाढ, धावसंख्या 32 धावा. खराब अशी गोलंदाजी चालू आहे ओमकार कडून. पहिल्या चेंडूवरती यशला बाद केलं होतं, परंतु नंतर नो वाईट कंटिन्यू चालू आहे ते ओमकारचं. फ्री हिटचा चेंडू लेग साईडच्या दिशेने मागच्या दिशेने मारेपर्यंत अडकलाय चेंडू. खराब. ग्राउंडचा थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे, परंतु या 2 धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 34 धावा. सहा चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. किशोर आवाजने जर 5 षटकार मारले तर मोरेश्वर नाडकर कडून 500 रुपयाचं बक्षीस असेल. तुझ्या घरात नाही पाणी, घागर उतानी रे गोपा. तांबरे. सहा चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. जर 5 षटकार आले किशोरावाच्या बॅट मधून, मोरेश्वर नाडकर कडून प्राइज वाढले 2000 किशोरावाद. 5 षटकार आले पाहिजे. चांगली अशी संधी किशोर आवाजसाठी. नरेश मेहता यांच्याकडनं पण बक्षीस आलं 1000चं. टोटल 3000चं बक्षीस आहे. दादाभाई 5 षटकार, परंतु हा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती
रुपये. बंड्यादा षटकार येऊ दे. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा काही समजलं नाही चेंडू आणि हा एक धावावर समाधान मानावं लागेल. तिसऱ्या षटकातले अजून शेवटचे 3 चेंडू येणं बाकी. याच्यानंतर होणारा सामना LP फायटर वर्सेस भाई 11 टॉसविन. भाई 11 टॉसविन आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. दोन्ही संघ तयार राहायचा. याच्यानंतर होणारा सामना LP फायटर वर्सेस भाई 11. तिसरा षटक अजूनही शेवटचे 3 चेंडू येणं बाकी. यश बघूया. वाईट चेंडू अतिरिक्त 1 धाव. चांगले असे पहिले 3 चेंडू निर्धाव टाकले होते मारुती जांभरेने, परंतु हा चौथा चेंडू वाईट चेंडू. सकाराम आवाज आणि सुमित आवाज. योगेश मोरे. अजूनही 2 चेंडू येणं बाकी. चांगली अशी गोलंदाजी चालू आहे मारुती जांभरे यांच्याकडून. उंच मारलेला नरेश मेहता यांच्यासाठी 1 षटकार आला. तर सूरज आवाज यांच्याकडून 1000 रुपये. आणि हा निर्धाव चेंडू काही समजला नाही चेंडू. अशा प्रकारे आकृती 11 हा संघ विजयी झाले. विजयी संघाचे हार्दिक स्वागत. चला याच्यानंतर होणारा सामना लगेच चालू करायचा आहे. पंच